बॅटची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते. P1 चा पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी अर्थातच राज तावरे यांच्या खांद्यावरती. मानुले टीम कडून देखील सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संकेत दळवी तर दुसऱ्या बाजूला रितेश दळवी. समोर राज तावरे पहिला बॉल घेऊन. यावेळेस पहिलाच बॉल फेस करताना बॅटची एज घेतली. बॉल चाललाय सरळ थर्डमॅनच्या दिशेने. अगदी सीमारेषेच्या लगत बॉल फील केला जातोय. धावचीची संधी. काय घडतंय? विकेट किपर कडून चुकी होतीये. चला दोन्ही ऑफिशियल एक ऑफिशियल कॉल असेल. पहिली धाव खेळपट्टीवरून अलाउड आहे. दुसऱ्या धावेसाठी खेळपट्टीवरून धावणं अनिवार्य नाहीये. पॅनलाइज केलं जाईल. त्याचे संपूर्ण अधिकार दोन्ही ऑफिशियल पंचांकडे राहतील. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. डाऊन द बॉल. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावेंच्या मदतीने मात्र धावफलक थोडस बदलाव घेईल. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सलामीचे आलेले दोन्ही फलंदाज. एका बाजूला संकेत तर दुसऱ्या बाजूला रितेश. 11 वाजून 29 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय. मित्रांनो 16 मिनिटांचा तुम्हाला अवधी असेल 4 षटकांच्या खेळासाठी. यावेळेस पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा पुलचा फटका. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र इथून ऋषिकेशला माघारी परतावं लागतंय. रितेश दळवीला मात्र मैदान सोडावं लागतंय. वैयक्तिक 2 धावेंचा खेळ मात्र त्यांचा या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. चांगला झेल ऋषिकेश यांच्या माध्यमातून देखील झेललेला पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर निश्चितच P1 चं पहिलं षटक आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती विलासला मैदानाच्या आतमध्ये धाडलं जात आहे. राज तावरे थोडंसं गोलंदाजीमध्ये काहीतरी अडथळा आला. त्याच कारणाने स्वतःला थांबवलं देखील. पहिल्या 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 1 विकेट गमावली आहे. इथे मात्र इनसाइड आउटचा लाजवाब फटका. 30 यार्ड सर्कलला भेदलंय. बॉल चाललाय सर एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. थँक्यू सो मच जी मास्टर. जयत मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र चौकार आला त्यानंतरचा बॉल हा निर्धाव येतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या मॅच मधील पहिला चौकार आपण जर पाहिला तर विलासच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा लास्ट जवाब. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळाला. यावेळी आडव्या बॅटने खेळून काढलंय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय. विलासच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार चौकार. षटकार येताना पाहायला मिळतोय. यस इट्स अ ह्यूज हिट सिक्सर. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 15 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. अखेरच्या बॉलवरती आलेला षटकार आणि षटकाराने धावफलकाने घेतलेली उसळी 15 धावांवरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. एक विकेट जरूर मिळवली राज तावरेने आपल्या खात्यामध्ये जमा केली, परंतु नंतर आलेला फलंदाज विलासला मात्र ते रोखूच शकले नाहीयेत. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र बाबासाहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः कर्णधार आणि आपल्या
हातामध्ये चेंडू घेतलेला पाहायला मिळतोय आणि ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण जर पाहिलं ना तर संकेत दळवी. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉल जसा पिचिंग झाला थोडासा जमिनीलगत सरळ यष्टिरक्षक राज तावरे यांच्या दिशेने मार्गस्थ झाला. एक 1.1 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सर वन बाउन्स घेत सीमा रेषा पार. चौकार आलेला पाहायला मिळतोय. संकेश दळवीच्या बॅट मधून मात्र एक चौकार आला. पहिला बॉल डॉट आला तर नंतरच्या दुसऱ्याच बॉल वरती मात्र आक्रमण हल्ला केलेला पाहायला मिळाला बाबासाहेब यांच्या गोलंदाजीवरती देखील. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. बॉल चाललाय सरळ लॉंगॉनला क्लिअर करत बिग हिट सिक्सर. मास्टर पहिला बॉल आखूड टप्प्याचा हाताला त्याच्यावरती चौकाराला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला आणि बॉलला धाडला सीमारेषा बाहेर. इथून देखील काय घडतंय लगातारचा तिसरा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्कोर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान बॉलनं सीमारेषा ओलांडली आहे. 29 रन ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झाला. षटक क्रमांक 2 चा विचार केला तर 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन पाहायला मिळत आहे. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून डॉट बॉल आला. बऱ्याच कालानंतर मात्र निर्धाव चेंडू आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. परंतु इथे काय घडतंय ओव्हरपिच चेंडू होता. फ्लिकचा फटका उंच चेंडू हवेत तर आहे. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात बॉल मात्र धरणीला दान होतोय आणि फलंदाज संकेतला जीवन दान मिळत आहे. 2 धावेनिशी मात्र षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 31 धावा. पहिल्याच बॉल वरती मात्र षटकाराने स्वागत केले गोलंदाज आपण जर पाहिलं तर बाबुरावचा. यावेळेस विलासच्या बॅट मधून आलेला दर्जेदार षटकार. दुसरा बॉल देखील आखूड टप्प्याचा चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक नाहीये. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झाला जरूर परंतु तत्वर मात्र तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होताना धावचीची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव देखील कंप्लीट झालेली पाहायला मिळते. 1 रन शॉट असेल. 2च धावा अर्जित होतील. या 3 धावा धावले जरूर परंतु 2च धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 39 धावा लागल्या जात आहेत. इथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय.
कमबॅक करतोय गोलंदाज बाबूराव. थोडस महागडी षटकार राहिली मागील दोन. बाबूरावचं स्वागत देखील षटकाराने केलं विलासने, परंतु इथून थोडस कमबॅक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती अचूक धाटणीची गोलंदाजी करावी लागेल शिराळे टीमच्या गोलंदाजांना देखील. इथे काय घडतंय, नो बॉल येतोय. नो बॉल आला आणि त्याच्यावरती षटकार देखील आला. सोने पे सुहागा, तब्बल 7 धावा या बॉलवरती आणि येणारा चेंडू देखील असेल फ्री हिट. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या जातात. आग ओकणारी फलंदाजी दोन्ही फलंदाज. फ्रीडचा चेंडू, काय घडणार इथे? मात्र फ्रीडच्या चेंडूवरती मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. 47 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजांचं मित्रांनो कौतुक करावं लागेल. एका बाजूला संकेत दळवी असेल, दुसऱ्या बाजूला विलास असतील. दोन्ही फलंदाज मात्र मोठे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा हुकचा फटका, बॉल चाललाय सरळ फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स घेत बॉलने सी रेषेच्या अगदी लगत फील केला जातोय. तद्वर मात्र निश्चितच 3 धावा घेतले जात आहेत. 3 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 50 धावा लागल्या जात आहेत. इथून मात्र डॉट बॉल येते आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 3 ची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जाते तब्बल 50 धावा. चला विनंती असेल, याच्यानंतर होणारी लढत असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल केरले स्पोर्ट्स केरले. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. चला विनंती असेल, भोसलेवाडी टीम आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून द्या सन्मान चिन्ह घेण्यासाठी. चला मैदानाच्या आतमध्ये डॉग स्क्वॉड आलंय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती अखेरचं महत्वाचं षटक घेऊन ओम पाटील पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ओम पाटीलच्या गोलंदाजीवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअरलेग क्षेत्ररक्षकाकडून चांगल्या फिल्डिंगचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे. विकासने मात्र झेल कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय. विलासला मात्र यावेळेस तंबूचा रस्ता दाखवला ओम पाटीलने पहिल्याच बॉलवरती. विलास बाद होऊन माघारी परतले. त्याची जागा घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये अभि पाहायला मिळतात. अभि पहिलाच बॉल फेस करताना बॅकफुटला जाऊन कटचा फटका पाहायला मिळाला, ज्यावरती 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 52 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटकाला तर मात्र थोडंसं अवघड समीकरण पाहायला मिळणार निश्चितच. इथून मात्र स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न. वाईट +1 अशा तब्बल 2 धावा या बॉलवरती घेतल्या जात आहेत. अतिरिक्तच्या स्वरूपात 2 धावा टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. परंतु आता जमेची बाब म्हणलं तर निश्चितच संकेत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये.
स्ट्रायकिंग गेंडवरती मात्र इथून अभि निबळे आपल्या पाहायला मिळत आहेत. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न संकेतला ऑन स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं होतं आणि तेच कार्य बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अभि निबळे. इथून मात्र आणखीन एक विकेट गमवावी लागते. मानुली टीम थोडंसं आता मात्र बॅकफुट वरती, कारण ज्या पद्धतीची पहिल्या 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच ओमने ती भरून काढलेली पाहायला मिळते. कारण पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल ओमचं. इथे मात्र यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. नो बॉल क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील करतील त्यावर दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय आणि इथून दुसरी धाव देखील कंप्लीट होते. राज तावडे यांच्याकडून चूक होतीये. चौथ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इथून मात्र चौथी धाव देखील कंप्लीट होतीये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो, ज्या ठिकाणी एकच धाव होते तिथे अखेरच्या बॉलवरती 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा घेतल्या जात आहेत. तब्बल चौकार आलेला पाहायला मिळाला. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केलेला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती 59 धावा लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 60 धावांचं समीकरण असेल. चला, याच्यानंतर होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला मासवडे त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर केरले, हे 2 संघ आपापसात भिडताना पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि मुख्य व्यासपीठावरती मात्र आपण जर पाहिलं तर नाणेफेक केली जाते. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री प्रवीण जाधव यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचची नाणेफेक केली जाते. एका बाजूला मासवडे टीम, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर निश्चितच केरले हा संघ पाहायला मिळतोय. चला, विनंती असेल सलामीची जोडी शिराळी टीमच्या मैदानामध्ये पाठवून द्यायचे. 60 धावांचा पाठलाग करताना चला, मासवडे टीमने नाणेफेक जिंकली आणि त्वरित आमच्यापर्यंत निर्णय देखील पोहोचवलाय. फलंदाजीचा निर्णय घेतलाय त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवला त्याबद्दल निश्चितच आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आपला हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतो. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती असेल पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. पहिल्या इनिंगच्या मध्ये आपण जर पाहिलं तर संकेत दळवी आणि विलास यांच्या खेळीच्या जोरावरती तब्बल 59 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यश आले आणि जिंकण्यासाठी शिराळी टीम समोर आपण जर पाहिलं ना तर मित्रांनो तब्बल 24 चेंडूमध्ये 60 धावांचं आव्हान सेट केलेलं पाहायला मिळालं. एका बाजूला आपण जर पाहिलं तर खोडके स्पोर्ट्स मानोली त्यांच्या अगेन्स्ट श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे, ही 2 संघ मैदानाच्या आतमध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोडके स्पोर्ट्स मानोली या टीमने नाणेफेक जिंकली, त्याच्यानंतर त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि इथून आपण जर पाहिलं ना तर तो फलंदाजीचा निर्णय कुठेतरी निश्चितच
त्यांचा निर्णय चुकीचा ठरला नाहीये असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु सेकंड इनिंगला अजूनही सुरुवात झाली नाहीये. सेकंड इनिंग मध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील याकडे देखील नजरा असतील. त्यासाठी राज तावरे यांच्यावरती नजरा असतील निश्चितच. कारण इथून आपण जर पाहिलं ना आव्हान थोडंसं मोठं आहे. परंतु आयुष्यात कुठलीच गोष्ट मित्रांनो इथून आपण जर पाहिलं ना तर आव्हान मोठं आहे. परंतु आयुष्यात कुठलीच गोष्ट साध्य नाहीये असं नाहीये. तुम्हाला स्वतःवरती विश्वास स्वतःवरती असणारा आत्मविश्वास तुमच्याकडे जर का सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर आयुष्यात कुठलीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण जर पाहिलं तर अमर देसाई आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राज तावरे. सलामीचं P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती नारायण पाहायला मिळतात जर्सी क्रमांक 9 परिधान करून. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकेरी धाव घेतली जाईल. सिंगलने मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. स्वतःच व सांघिक देखील अकाउंट ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतात. अमर देसाई पहिल्याच बॉल वरती सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थांबले आणि स्ट्रायकिंग एंड वरती असा फलंदाज आणलाय ज्याच्याकडे क्षमता आहे कौशल्य आहे. इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना ओव्हरफिच चेंडू होता. स्विंग अँड मिस. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. 11 वाजून मित्रांनो 49 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय. इथून तुम्हाला च्याकडे वेळ असेल 16 मिनिटांचा अवधी असेल आणि 16 मिनिटांमध्ये तुम्हाला तब्बल 24 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत. इथे मात्र फुल लाईनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटवरती प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये बॉल. परंतु सिंगल मात्र निश्चितच घेतली जाते आणि या सिंगलने स्वतःच राज तावरेचे देखील या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर अकाउंट ओपन आपल्याला पाहायला मिळतंय. फलकावरती 2 धावा लागल्या जात आहेत. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं आव्हान अवघड आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. युजित सिक्सर. पहिल्याच चला बॉलची पूर्तता करा विनंती असेल. 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना तब्बल मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू डिलिव्हर झाले जे पाहायला मिळतात. 5 बॉल देखील झालेले आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज अमर देसाई बॅक टू द डगआउट. इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना राज तावरेच्या बॅट मधून आलाय आणखीन एक मोठा फटका. बॉल चाललाय सर 1 बाउन्स घेत सी वा रे शा पार चौकार.
12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. राज तावरेच्या बॅटमधून येणारा या इनिंग मधील पहिला चौकार पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पायावर चेंडू पायाला ब्रश होऊन चाललाय असेल फायनल क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत मित्रांनो. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून इथून पाहिलं तर 47 धावांचं आव्हान असेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातो. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. अचूक फेकी पाहायला मिळतीये, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच राज तावरेला मैदान सोडावं लागलं असतं आणि इथून तसं होत नाहीये. 2 धावा घेतल्या जात आहेत. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 45 धावांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू आणि इथून 45 धावांची गरज असेल. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका, बिग हिट, सिक्सर. बॅटने मात्र यावेळेस क्रॅकिंग षटकार पाहायला मिळाला. ऋषिकेशच्या बॅट मधून येणारा हा बुलंदी पॉवरफुल षटकार आपण पाहिला मित्रांनो. या षटकाराची मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झाला. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या प्रयत्नात फंबल झाले. दुसऱ्या धावेचा कॉल देखील दिला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती आणखीन एकदा बदलाव होईल, हालचाल होईल. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगला खेळाचं प्रात्यक्षिक ऋषिकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र येस बॅटची एज आणि विकेट किपरचा सहारा. अपकमिंग रायझिंग सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. बारा बॉल आणि 37 धावांची गरज असताना पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा षडंपूलचा फटका. बॉल चाललाय सर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 1 बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथून मात्र पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर वैभवने डिलिव्हर केला. आखूड टप्प्याचा बॉल ज्यावरती चौकार आला आणि चौकाराने समीकरण बदलते. 11 चेंडू 33 धावांची गरज असेल. धावफलकावरती 27 धावा लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावर धाडले बॉल. रेषा पार. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार राज तावरेच्या बॅटमधून.
लगातारचे 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. समीकरण बदलत आहे. जर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 31 धावा लागल्या जात आहेत. इथून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथून आपण जर पाहिलं ना तर डॉट बॉलची होईल समाप्ती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका, बॉल चाललाय सर्व स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलकावरती लागले जाते 33 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. समीकरण आपण जर पाहिलं तर 8 बॉल 27 धाव्यांची गरज असेल. 33 धावा धावफलकावरती लागल्या जाते. 27 धाव्यांची गरज असेल. यावेळी चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. दूरवरून चेस आहे. पहिल्या प्रयत्नात फंबल नाहीये. दुसऱ्या प्रयत्नात बॉल टाकला जातोय आणि इथून मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. पाच 25 समीकरण. इथून मात्र एकेरी धाव येईल आणि आता थोडस सामन्यामध्ये बॅकफुटला पाहायला मिळतोय. आता इथून आपण जर पाहिलं ना तर शिराळे संघ, कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे पहिल्या 3 षटकामध्ये पूर्वार्धाचे आपण जर पाहिलं तर 50 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. तिथून मात्र अखेरचं षटक निर्णायक ठरलं होतं. परंतु आता 4 चेंडूंचा केस शिल्लक आहे. बनवायला लागते 6-24 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत पाहायला मिळत आहेत. 6-24 समीकरण असताना ऑन स्ट्राईक राज तावरे पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळणार का? मोठा फटका आला तर मात्र निश्चितच राज वरती जे प्रेशर आहे, दडपण आहे ते निश्चितच कमी होईल. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एसट्या अक्षरशः उखाडून टाकल्यात पहिल्याच बॉल वरती. संकेतने राज तावरेला तंबूचा रस्ता दाखवलाय. 1 मोर विकेट डाऊन. चला दोन्ही ऑफिशियल एक प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचा आहे. त्यांचा जो त्यांना वेळ दिला होता तो वेळ संपन्न झालाय आणि आता इथून मात्र तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कोण तर शिराळे गावची मुले मैदानी तो भारतातच कॅप्टन बाबासाहेब पाटील. बाबासाहेब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फुल लेंथचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र काय घडतंय, मैदान सोडावं लागतंय. इथून आपण जर पाहिलं ना तर निश्चित ऋषिकेश पाटीलला देखील तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. धावचीच्या स्वरूपात विकेट येते. विकेट येणं महत्वाचं होतं, कारण जर का ऋषिकेश ऑन स्ट्राईक गेला असता तर मात्र निश्चितच शिराळे टीमच्या आशा पल्लवित झाल्या असता, परंतु तसं होत नाहीये. तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय राजशेखर. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतात बाबासाहेब. व्हाईट बॉल असेल या आशाभूत नजरेने पाहिला जरूर, परंतु थोडस तुम्ही सफल झाला होता. त्यानंतर मात्र नवीन नियमानुसार तो व्हाईट बॉल गणला जाणार नाहीये. यावेळेस मात्र ऑन साईडला तर मोठा फटका खेळले जरूर. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाबासाहेब बॅक टू द डॅगआउट.
इथून मात्र धावचीची संधी पुन्हा एकदा. इथून आपण जर पाहिलं ना तर औपचारिकता शिल्लक असताना पाहायला मिळते. नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये आदर्श मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. येस, सीटचा व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 38 या आकड्यावरती 22 धावांची गरज असेल. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरतून चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर बीट होत आहेत, बॉल चाललाय सर, वन बाउन्स घेत सीमा रेषा पार, परंतु हा चौकार यायला कुठेतरी उशीर झालेला पाहायला मिळतोय आणि इथून मॅच फिनिश होते. मॅच अर्थातच विजेता संघ आहे निश्चितच. आपण जर पाहिलं ना तर मानवली संघ, खोडके स्पोर्ट्स मानवली संघ विजयी ठरलाय, तर पराभवाला सामोरं जावं लागते कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे संघाला. आणि इथून आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट संकेत दळवी ठरतात मॅन ऑफ द मॅच. 33 धावांची वादळी खेळी त्यांच्या बॅट मधून आलेली पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करताना देखील चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 2 विकेट त्यांनी देखील मिळवलेल्या पाहायला मिळाल्या.